मित्रांनो, सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज दीप अमावस्येची काय काय सेवा केली तुम्ही बघू शकतात संपूर्ण. तर आज दीप अमावस्येची दीपपूजन करायचे अतिशय महत्त्व होते. तर अगोदर घरातले सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केले आणि दिव्यांची रास लावली. छान झेंडूच्या फुलांनी पूजा अर्चना केली आणि जो मंत्र आहे दिव्याचा, तर तो मंत्र यूट्यूबला लावून दिला होता मी आणि तो मंत्र ऐकता ऐकता संपूर्ण दिव्यांची पूजा केली. तर तुम्ही बी बघू शकता की दिव्यांची पूजा कशी केलेली आहे. आणि नुसतं दीपकाला दिव्याला नमस्कार बी केला तर शत्रुबुद्धी विनाशाय आणि सर्व काही आपली जी बुद्धी आहे, शत्रुबुद्धी जे नेगेटिव्ह ऊर्जा आहे या आपल्याला नजर लागलेली आहे, तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. आपल्या घरात चांगले पॉझिटिव्ह वातावरण राहतं. जेवढे दिवे आपण लावू तेवढे घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा राहील. कारण दिवा हा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणे आणि ज्ञानाची प्राप्ती करून घेणे. आपल्या मुलांना यश, कीर्ती, मान प्रतिष्ठा वाढावी अशी आपल्याला दिव्याला प्रार्थना करायची आहे आजच्या दिवशी. आणि आपल्या पतीला, मुलांना दीर्घ आयुष्य मिळावं या प्रकारची दिव्याला नमस्कार करावा आणि आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती, पैसा, बरकती नांदावी अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करावी. तर अशा प्रकारे संपूर्ण दिवे मीने लावून घेतले आणि प्रत्येकाला हळद कुंकू लावून पूजा वगैरे करून घेतली. सकाळी लवकर उठून आज दशामाता पण बसतात, तर दशामातेची अगोदर पोथी वगैरे करून घेतली, पूजा आरती करून घेतली. की गेल्या 10 वर्षापासून आम्ही दशामातेची पण पूजा आरती व्रतकथा पोथी वगैरे करतो. अगोदर 5 वर्ष दशामातेला बसवले होते. त्यानंतर मोठे उद्यापन करून घरच्या घरी फोटो ठेवला आहे दशामातेचा फक्त, आणि मग दोघी टाईम जेवण करतो. पण व्रतकथा आरती जे नियम आहेत तर ते करतो. साधे उपवास नाही, पण साधी सेवा दशामातेची आम्ही करतो. तर अशा प्रकारे आज भरपूर काही सेवा केल्या आणि आजचा दिवस एवढा लवकर गेला म्हणजे तर समजला पण नाही की आजचा दिवस कसा काय लवकर निघून गेला असं. तर खूप छान होता आजचा दिवस. अमावस्या म्हटली म्हणजे महालक्ष्मीचा दिवस राहतो, माता लक्ष्मीचा आगमनाचा दिवस राहतो हा. कारण अमावस्येच्या दिवशीच दिवाळी पूजन आपण करतो, महालक्ष्मीचे पूजन करतो. एक दिवा पण आपण दीप अमावस्येच्या दिवशी रात्री झोपण्याच्या अगोदर 12 वाजता पण लावला तरी पण आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते आणि अंधकारमधून आपण प्रकाशाकडे जातो आणि आपल्या जीवनात प्रत्येक कार्य यशस्वी होतं, प्रत्येक कार्यामध्ये यश येतो. तर अशा प्रकारे कापूर, धूप, आरती वगैरे करून ओवाळून घेतले. तर खूप प्रसन्नता वाटत होते. असं वाटत होतं साक्षात घरात माता लक्ष्मीच आलेली आहे, नारायणाला घेऊन, विष्णू भगवानला घेऊन, असे वाटत होतं जणू काही. तर अशी साधी भोळी आळी भोळी अशी पूजा संपूर्ण आज केली. सकाळी फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ, गोमूत्र, हळद, तुट्टी टाकून अगोदर घरे वगैरे पुसून घेतले. मग पूजा अर्चना केली आणि दशामातेची पण पोथी केली. तर बघू शकता तुम्ही, हे गणपती बाप्पा आमचे मागच्या वर्षाचे होते, ते यालाच कलर करून परत बसवणार आहे या गणपतीच्या दिवसांमध्ये. तर अशा प्रकारे मग दिवे केले, 7 दिवे केले आणि एक एक मुटका केला मुलांचे ऑक्शन करण्यासाठी. मग मंदिराचं ताट सजवलं, शिवमंदिरात जाण्याची पण तयारी केली हातच्या साथ. आणि मग एक पितरांच्या नावाचा दिवा पण बनवला, त्यात काळी तीळ टाकली थोडीशी आणि असे ताट सजवले आहे शिवमंदिरासाठी. कळशामध्ये रुद्राक्ष नेहमी राहतो माझा. तर भगवान शिवाला रुद्राक्षाचं पाणी खूप आवडतं. जर बेल नाही पण राहिला पण रुद्राक्षाचं पाणी पण आपण चढवलं तरी पण आपल्याला अश्वमेघ यज्ञाची पुण्याची प्राप्ती होते. आता मंदिरात किती घाण आहे तर तुम्ही बघू शकता. माझी जाऊ निराणी आणि आम्ही अगोदर झाडू पोचा करतो मंदिराला दररोज. एक दिवस ती, एक दिवस मी. मग संपूर्ण हे साफसफाई सर्व हे घागर वगैरे घासायची. भगवान शिवाचे बी लिंग चांगली घासून घुसून पितांबरीने स्वच्छ करायची दररोज. तर अशी सेवा जेवढा वेळ भेटला तेवढा, 1 तास मंदिराचा आणि 1 तास घराचा, 2 तास असे पूजापाठ करण्यातच जातात दररोज. आणि हे पिपलेश्वर महादेव आहे,
तर तिथंच मी तो दिवा पितरांच्या नावाचा पिपलेश्वर महादेव तिथंच लावला. मुंग्यांना साखर घालावी, करोडो लोकांना अन्नदान जलदान केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि लांबवातीचा पितरांसाठी दिवा लावला. दीप अर्पण करावा. अमावस्येच्या दिवशी जर पितरांच्या नावाचा दीप अर्पण केला तर आपल्या घरात जे काही नेगेटिव्ह ऊर्जा असेल, पितृसुद्धा शांत होतात आणि नेगेटिव्ह ऊर्जा निघून जातं, सुख शांती येते आणि प्रत्येक कामात यश येतं. पितृदेवता आपल्यावर प्रसन्न होतात आणि प्रत्येक कामामध्ये, मुलांच्या पतीच्या प्रत्येक कामात आपल्याला यशस्वी होतो. तेथेच आम्ही ही गणपती बाप्पाची मूर्ती आम्हीच बसवलेली आहे, म्हणून आम्ही रोज इथे गणपती बाप्पाला दिवा लावायला आम्हाला जावंच लागतो. बाजूलाच आहे, घराच्या बाजूला हे मंदिर. तर अशा प्रकारे घासघूस झाली, व्यवस्थित सर्व पूजा अर्चना करून घेतली. शिवलिंगाची पण दुधाने मधाने पंचामृताने अभिषेक करून घेतला. दररोजचं आहे ते, तर रोजची रुटीन आहे आमची पूजा करायची. तर अशा प्रकारे साफसफाई बी झाला, झाडू पोचा बी झाला, शिवमंदिर बी स्वच्छ चांगलं झालं, दिवा झाला पितरांच्या नावाचा. तर मग आम्ही नंतर घरी आलो. अशा प्रकारे आज दिवस असा गेला तर समजलंच नाही. मग घरी आल्यावर संध्याकाळी माणसं कोणी कुठे बाहेर कामाला जातात, तर त्या हिशोबाने मग संध्याकाळी 7 वाजता ऑक्शन करून घेतलं. अगोदर मिस्टरांचं ऑक्शन केलं, मग मुलांचं हा माझा मुलगा, मग मुलाचं पण ऑक्शन करून घेतलं. हे हार्डवेअर आहे, पुढे हॉटेल आहे, अजून एक हॉटेल आहे, 2-3 बिझनेस आहे, व्यवस्थित आहे सर्व काही. तर 7 वेळा दिवा आपल्याला ओवाळायचा आहे. तर अशा 7 प्रकारे मुलांच्या अंगावरून दिवा ओवाळत आहे. तर हसी मजाक बी चालू आहे थोडीशी, पण आवाज कट करून घेतला. मग मी अगोदर मुलाच्या अंगावरून 7 वेळा उतरवून घेतलं, मग पतीला 7 वेळा ऑक्शन केलं दोघांना. तितक्यात दिराणीचे पण मुलं आले, ते बी बाहेर गेलेले होते. तर त्यांना म्हटलं तुम्ही पण या. हा माझ्या दिराणीचा मुलगा, आम्ही एकत्र आहे जॉईंट फॅमिलीला. तर पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आला. तो पण एक हा आहे गेमर आहे खूप मोठा, तर त्याला बी शिल्ड वगैरे भेटलेली आहे यूट्यूबवरच, तो खूप मोठा गेमर आहे हा. तर आज पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आले मुलगा पण. आणि आर्या तर आलेली खूप वेळा, तर आर्या लहान होती तेव्हा येत होती. तर आज खूप दिवसांनी 4-5 वर्षानंतर आर्या आज कॅमेऱ्यासमोर येईल. हा आर्यन मग बडी मम्मीचे नमस्कार करत आहे. रोज माझ्या हातानेच टीका लावतो तो, नमस्कार करतो. आंघोळ करून आला की अगोदर नमस्कार करतो मला, माझी बाबांना, मम्मीला, पप्पांना, बडे पप्पाला, सर्वांना. आता आर्याचे पण ऑक्शन केले. आर्या खूप लहान होती, बेलाच्या झाडाजवळ अगोदर मी जात होती तेव्हा आर्या माझ्या बरोबरच येत होती. मला सर्वजण म्हणत होते की आर्या माझीच मुलगी आहे, माझ्या जाऊची मुलगी आहे ती. तितक्यात गाय पण तेथे आली, तिने बी नमस्कार केले, आर्याने बी. तितक्यात मुलांचे ऑक्शनच करत होती, तितक्यात गाय पण आली. तर बल्कि अतिशय उत्तम की पूजा करता करता गाय येणं हे खूप शुभ संकेत आहे. तर मनापासून कोणतीही पूजा अर्चना केली तर माता राणी प्रसन्न होते. मुलगा म्हणाला मम्मी मी पण तुझे ऑक्शन करते, तू सर्वांसाठी एवढी काळपाता करते, सर्वांसाठी करत राहते, तर मी बी तुझ्या अंगावरून दिवा ओवाळतो. तर मुलाने माझ्या अंगावरून दिवा ओवाळला, ऑक्शन केलं. मागच्या वर्षी मुलीने केलेलं होतं, शॉर्ट्स व्हिडिओ आलेला असेल मागच्या वर्षाचा माझा. तर आता त्याने बी माझं ऑक्शन केलं. खूप सुखी राहा. दीप अमावस्या. मग अशा प्रकारे मीने आज दिवसभरची संपूर्ण सेवा केली. आणि मुलगी भोपाळ राहते, तर तिचे बी ऑक्शन केले. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
आमच्याकडे 4 नंबर सासूकडे दशामाता पण बसवली आहे, तर रोज संध्याकाळी दशामातेच्या आरतीला पण जावं लागतं. तर तुम्ही पण दर्शन घ्या दशामातेच्या आणि दशामातेचा आरतीचं पण. तर अशा प्रकारे आजचा दिवस माझा असा गेला. संपूर्ण सेवा करतच रात्र झाली. समजलंच नाही कुठे सेवा करण्यात रात्र झाली. तर खूप छान होता आजचा दिवस. तर तुम्हाला कसे वाटली संपूर्ण सेवा? तुम्ही काय काय सेवा केली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा मला. आणि जास्तीत जास्त जणांना शेअर बी करा की कसे दिवसभर संपूर्ण सेवा करण्यात आपला दिवस जातो. हेच आपले कर्म बनतात. जी सेवा आपण करतो तर त्याच्यात पण आपले कर्म चांगलेच बनतात. आणि हेच आपल्या मुलांना पुढे जाण्यासाठी यशस्वी होतात. आणि हेच पुण्य आईवडिलांचं मुलांना कामात येतं जे पण राहतं ते. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.